श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आषाढ महिन्यामधील दिव्यांची अमावस्या कशी साजरी केली जाते याविषयी थोडक्यात माहिती पाहूयात. यावर्षी म्हणजे 2024 या वर्षी दिव्याची अमावस्या ही 4 ऑगस्ट रविवार रोजी आलेली आहे. या अमावस्येला गटारी अमावस्या असेही म्हणतात. गटारी हा गतहारी या शब्दापासून अपभ्रंश झालेला शब्द आहे. आपल्या भारत देशात आपल्या संस्कृतीमध्ये दररोज सकाळ आणि संध्याकाळ देवासमोर दिवा लावला जातो. सायंकाळी दिवा लावून देवासमोर शुभम करोती कल्याणम ही प्रार्थना म्हटली जाते. तसेच घरातील मोठ्यांचा वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घेतला जातो आणि हा संस्कार पिढ्यानपिढ्या चालत आलेला आहे. देवासमोर नेहमी तेलाचा अथवा तुपाचाच दिवा लावला जातो, कारण त्याचा सात्विक असा प्रकाश अंधार दूर करून डोळ्यांना सुखद आणि पवित्र वाटतो. आपल्या हिंदू धर्मामध्ये दिवा हे मांगल्याचे प्रतीक आहे आणि म्हणूनच दीप अमावस्या म्हणजे आषाढ महिन्यातील अमावस्या होय. आषाढ महिन्यातील शेवटचा दिवस. या दिवसानंतर श्रावण महिन्याची सुरुवात होते. चला तर मग घरातील दिव्यांची पूजा कशी करावी ते थोडक्यात पाहूयात. या दिवशी घरातील सर्व दिवे घासून पुसून लख्ख करावेत. पाटावरती वस्त्र अंथरून त्यावर दिवे ठेवावेत. पाटाभोवती सुंदर रांगोळी काढावी. दिव्यांमध्ये तेल व वात घालून दिवे प्रज्वलित करावेत. दिव्यांना हळदी कुंकू, पिवळी फुले, दुर्वा, आघाडा, अक्षदा वाहाव्यात व मनोभावाने त्यांचे पूजन करावे. दिव्यांना गोडाचा नैवेद्य दाखवावा. कणकेचे गोड दिवे उकडवून बनवावेत. तेही दिवे प्रज्वलित करावेत. यावेळी पुढील मंत्राने दिव्यांची प्रार्थना करावी. दीप सूर्याग्निरूपस्त्वं तेजहा तेज उत्तमम गृहाण मत्कृतां पूजा सर्व कामप्रदो भवः. याचा अर्थ असा होतो की हे दीपा, तू सूर्यरूप व अग्निरूप आहेस. तेजामध्ये उत्तम तेज आहेस. माझ्या पूजेचा स्वीकार करा आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण करा. या दिवशी आवर्जून आपल्या घरातील मुलामुलींचे औक्षण जरूर करावे. घरातील इडापिडा टळून अज्ञान रोगराई दूर करून ज्ञानाचा प्रकाश पसरवण्यासाठी दीप प्रज्वलित करून त्यांची पूजा करावी. पौर्णिमेप्रमाणेच अमावस्येला देखील गंगास्नान, तीर्थस्नान, दानधर्म इत्यादींचे महत्त्व असते. अमावस्येला आवर्जून पितरांसाठी तर्पण करावे. त्यासाठी दक्षिणेकडे तोंड करून हात जोडून एक दीप लावावा व पितृस्तुती करावी आणि आपल्या पितरांचा आशीर्वाद घ्यावा. अशा प्रकारे दीप अमावस्या साजरी करावी. व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. धन्यवाद.